नमस्कार, तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपल्याला बनवायचं आहे स्पेशल दम आलू रेसिपी. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे पावशेर आलू आहे ते आणि उकडून घेतलेले आहे. मी कुकरला एक शिट्टी होऊ दिलेली आहे आणि बघू शकता छान असे उकडलेले आहेत. काही काही जास्तच उकडलेले आहेत, बघू शकता तुम्ही एका शिट्टीमध्ये. तर आता आपल्याला एक चमच्याच्या साहाय्याने याला आपल्याला होल करून घ्यायचे आहे. तर आपण होल करून घेऊया. तर ह्या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे आहेत असे. तर कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. तर यामध्ये आपल्याला घालायचे आहेत आलू आणि मिडियम गॅसवर आपल्याला छान फ्राय करून घ्यायचे आहेत. तर आपले आलू फ्राय होतात तोपर्यंत आपण कांदा आणि टोमॅटो कट करून घेऊया. तर इथे 2 कांदे घेतलेले आहे आणि एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे. तर आता आपण हा कट करून मिक्सरमध्ये याची पेस्ट करणार आहोत. तर यामध्ये 4-5 काजू घालायचे आहेत. भिजवलेले काजू आहेत हे आणि तुकडेच घेतलेले आहेत मी. त्यानंतर आपल्याला यामध्ये लसूण घालायचं आहे. तर 4-5 पाकळ्या लसणाच्या घालूया आणि याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. तर पेस्ट आपली रेडी झालेली आहे आणि आलूही आपले छान फ्राय झालेले आहे. बघू शकता एकदम छान ब्राऊन कलर आलेला आहे. तर आपण हे आलू बाहेर काढून घेऊया. तर आता आपल्याला यामध्ये घालायची आहे मोहरी. त्यानंतर जिरे घालायचे आपल्याला. थोडेसे जिरे घालायचे आहे. त्यानंतर तेजपत्ता घालायचा आहे. दालचिनी घालायची आहे. मोठी इलायची घालायची आपल्याला. ती थोडीशी कट करून घेतलेली आहे मी फोडून, तेलामध्ये उडू नये त्यामुळे. आणि 2 ते 3 आपल्याला हिरवी इलायची घालायची आहे. ती सुद्धा कट करून घेतलेली आहे. आणि लवंग आणि मिरी घालायची आहे 2-2, 3-3. आणि छान आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि यामध्ये आता आपल्याला केलेली पेस्ट घालायची आहे. चिमूटभर हिंग घालायचं आहे आपल्याला. आणि आपल्याला ही पेस्ट घालून घ्यायची आहे. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हळद घालायची आपल्याला यामध्ये अर्धा चम्मच. त्यानंतर तिखट घालायचं आहे आपल्याला. तुमच्या आवडीनुसार तिखट तुम्ही घालू शकता कमी जास्त. तर इथे मी 1.5 चम्मच तिखट घालत आहे. त्यानंतर आपल्याला काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे 2 चम्मच कलर येण्यासाठी. धने पावडर घालायची आपल्याला 2 चम्मच. किचन किंग मसाला घालायचा आपल्याला अर्धा चम्मच. आता आपल्याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचा आहे. मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचा आहे. कच्चा नाही राहिला पाहिजेत. आणि मसाल्यामध्येच आपल्याला मीठ घालायचं आहे. लवकर आपला मसाला शिजेल त्यामुळे. टोमॅटो आणि कांदा आणि एकदा आपण हे परतून घेऊया. आणि परतून घेतल्यानंतर आपल्यावर झाकण ठेवायचं आहे 2 ते 3 मिनिटासाठी. तर आपल्या मसाल्याला तेल छान सुटलेलं आहे. वरतूनच दिसतं झाकणामधून. बघू शकता तुम्ही तेल छान सुटलेलं आहे. आणि छान 5 ते 7 मिनिट मी मसाला छान असा फ्राय करून घेतलेला आहे. मध्ये मध्ये चेक करत राहिलेली होती मी. तर यामध्ये आपल्याला घालायचे आहेत आलू. तर आलू आपण घालून घेणार आहोत. आणि थोडंसं मिक्सरमधलं भांड्यामधलं पाणी घातलेलं होतं यामध्ये मी. तर आता आपल्याला घालायचे आहेत आलू. आणि आलू घातल्यानंतर आता आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर मिक्स करून घेऊया आपण. छान असं. तर यामध्ये घालायचं आपल्याला गरम पाणी. तर आता आपण यामध्ये पाणी घालूया. गरम पाणी आहे हेच घालायचं आपल्याला यामध्ये. आणि व्यवस्थित आपण हे छान मिक्स करून घेऊया. परत लागलं तर परत पाणी घालायचं आहे आपल्याला यामध्ये. तर थोडंसं पाणी आपण घालणार आहोत यामध्ये परत.
तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त तुम्ही करू शकता, जेवढं पाहिजे तेवढं. आणि यामध्ये घालायचा आता आपल्याला गरम मसाला. तर गरम मसाला आपण घालूया यामध्ये. तर गरम मसाला आहे 1 चम्मचभर. त्यानंतर कसुरी मेथी घालायची आहे आपल्याला. तर कसुरी मेथी घेतलेली आहे, आता आपल्याला हातावर क्रश करून घालायची यामध्ये छान अशी. तर घालूया मस्त आणि व्यवस्थित आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटासाठी छान शिजू द्यायचं आहे कमी गॅसवर. तर आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे यावर. 10 मिनिटानंतर आता आपण बघूया. तर 10 मिनिट झालेले आहे. आपण आता झाकण काढून चेक करूया आणि छान तेल सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर यामध्ये घालायची आता आपल्याला कोथिंबीर. तर कोथिंबीर घालूया आपण. आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडंसं बटर. तर बटर घालूया आपण. यामध्ये तुम्ही तूपसुद्धा घालू शकता, छान चव येते यामुळे. आणि आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.